इच्छामी इच्छामी इच्छामी. माताजी जागृत राहा. शरीर थकले, वय झाले त्याचं, जर्जर झाले, जीर्ण झाले, त्याच्यामध्ये आता शक्ती नाही, परंतु आत्मा अनंत शक्तिवान आहे. आत्म्यापेक्षा शक्ती कोणाचीच जास्ती नाही. त्याची शक्ती अबाधित आहे. तुम्ही त्याच्या शक्तीनं हे जीवन जिंकायचं आहे, हे भव जिंकायचं आहे. जीवनभर जे धर्म केला आहे त्या जीवनाचा आता असा शेवटचा टप्पा आहे की तुम्हाला पुढच्या भवाचं कल्याण करायचं आहे. माताजी जागृत राहा. शरीर थकून झोपले, आत्मा कधी थकत नाही. आत्मा नश्वर नाही. आत्मा हे पवित्र आहे, शुद्ध आहे. त्याचं सतत आत्म्याच्या चिंतनात राहा. अरिहंत सिद्ध म्हणत राहा. सिमंदर भगवानांचं दर्शन घ्यायचंय तुम्हाला. सतत तिथे नेहमी तीर्थंकर भगवान असतात, त्यांच्या समोसरणात जायचंय. विदेह क्षेत्रात जायचंय तुम्हाला. सिमंदर भगवंतांचं दर्शन घ्यायचंय. उत्तम गती मिळवायचं आहे. ज्यासाठी तुम्ही आयुष्यभर धर्म केलाय, गुरुसेवा केलाय, भगवानची आराधना केलाय, त्याचं हे शेवटचा टप्पा जिंकायचा आहे. तुम्हाला पुढच्या 16व्या स्वर्गात जायचंय तुम्हाला. आणि तिथं आयु पूर्ण करून तुम्हाला पुन्हा मनुष्य जन्म मिळवून मुनी बनून अरिहंत भगवान बनायचं आहे. तुम्हाला तीर्थंकर भगवान बनायचं आहे. सिद्धशिलेवर आरूढ व्हायचं आहे. सतत पंचपरमेष्ठी भगवंतांचं ध्यान करा, त्यांना नमोस्तु करा. शरीराचे डोळे उघडत नाहीत, पण आत्मा सर्व काही जाणते. आत्मा अत्यंत ज्ञानी आहे, त्याला सगळं कळतंय. त्याच्या ज्ञानाने निर्मल आहात तुम्ही. तुम्ही सतत चिंतन करा, अरिहंत सिद्ध सतत म्हणा. आपल्याला हे सल्लेखना घेऊन जे पुरुषार्थ करायचा आहे त्याचं लक्ष साधायचं आहे. आत्मचिंतनात लीन राहा. मुनी हेच शेवटचं जीवनाचं हे सगळं शेवट साधण्यासाठी कित्येक वर्ष दीक्षा घेऊन साधना करतात. तुमचंही दीक्षा झाले, तुम्ही आता त्यागी आहात, माताजी आहात. किती भाग्यभव्य जीव आहात तुम्ही. तुम्ही शेवट साधा. अरिहंत सिद्धाचं सतत चिंतन करा माताजी, सतत चिंतन करा.